आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे। मी विनंती करतो टी शर्ट जे द्यायचं आहे जे आपल्याला प्रायोजित केलंय माधुरी ऋषिकेश बिरामणे यांनी हे टी शर्ट देण्यासाठी मी विनंती करतोय आतिश डेबे आपण द्यायचंय। तसेच जो चषक देण्यासाठी मी विनंती करतोय निमेशभाई मेहता युवा सेना अधिकारी माथेरान त्यांच्यातर्फे हे आकर्षकाचा चषक देण्यात येतोय। अजय बसमा सेमी फायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच। तसेच जो जेल पकडला त्यासाठी त्यांना रोख रक्कम देखील आहे बॅगेत टाकायची ती। धन्यवाद सागर। जाऊया मॅचच्या दिशेने कारण मॅच एक चांगली असेल। सेमीफायनलचा सामना आहे कारण दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर गोलंदाज सज्ज आहे। वेगवान ज्याला डेल्सेनची उपमा दिले गेले तो जीत रुजारियो मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती समोर आव्हान असेल अक्षय परवेचं। पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरनं सुरुवातच 4 धावेंनी करतोय। याला असता बोलतात ब्रँडेड फटका येतोय। अजय 11 क्रिकेट चषक मधला पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार डीजी। तशाच प्रकारे फॉर्म मध्ये आहे जीत जरी अगदी तालुक्यातला सर्वोत्तम गोलंदाज असला तरी अक्षय सांगतोय माझं मैदान आहे माथेरानच्या या वीरहुतात्मा क्रीडा संकुलामध्ये आम्ही लहानपणीपासून क्रिकेट खेळतोय आणि या वर्षीचा जो अक्षय तो थोडासा मंगेश एकदम वेगळा अक्षय कारण प्रचंड फॉर्म मध्ये आलेला आहे तो। हा नक्कीच मगाशी देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम नेत्रदीपक फटका। यावेळेस मात्र काय फटका आहे क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेचलेला फटका आहे। एक धावेवरती समाधान मानावं लागेल। एक धावेने धावसंख्या पुढे सरकते सागर सर 5 या आकड्यापर्यंत। सागर हा भन्नाट फॉर्म मधला असलेला फलंदाज आहे। मागाच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने घेतला होता। आता देखील त्याच लयीमध्ये दिसतोय काय म्हणशील सागर? नक्की जर आपण पाहिलं अक्षय जसा फॉर्म मध्ये आहे तशाच प्रकारे इतरांना लय सापडणं गरजेचं आहे कारण अक्षयला या स्पर्धेत 2 मॅन ऑफ द मॅच भेटले। सचिन बसमा थोडासा त्यांना लय जर बसली तर मात्र खूप चांगलं फायद्याचं ठरेल। यावेळेस सुंदररित्या चेंडू मिड ऑफच्या दिशेला कटवलाय मिड ऑफच्या दिशेला कटवला। एक धाव त्या ठिकाणी नक्कीच आहे। रवींद्र त्या ठिकाणी एकच धाव एक धावेच्या साहाय्याने 6 धावा या ठिकाणी आहे। अक्षयला सुवर्ण संधी आहे। युवा सेना अधिकारी माथेरान निमेशभाई मेहता आमच्या सोबत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहे। प्रत्येक षटकाराला अक्षयला 200 रुपये रोख या ठिकाणी। नक्कीच मला मंगेश सर कालच बोलत होते की निमेशभाई नाही आले निमेशभाई आले की पाकिट त्याचं समालोचन कक्षामध्येच असतं। यस राकेशजी पार्टे इथे उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। परंतु इथे मैदानामध्ये काय घडतंय पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला परंतु तिसऱ्या चेंडूवरती घेतली जाते विकेट विकेट। चौथ्या चेंडूवरती मात्र इथे विकेट घेतली जाते। धावसंख्या सागर सर तिथेच थांबले गेले 6। एक मोठा मासा जे वादळ या मैदानामध्ये घुमत होतं त्या वादळाला बॅक टू पॅव्हलियन पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो माथेरानचा डेल्सेन म्हणून ज्याला हुकमा दिली गेलेली माथेरान एक्सप्रेस अर्थातच जीत रुजारियो डीजी।
टेनिस क्रिकेट मधला सर्वात आवडीचा खेळाडू पियुष दिघे गेल्या 1-2 वर्ष जर आपण मंगेशजी पाहिलं तर फॉर्मशी कुठेतरी झगडतोय पियुष, परंतु आता मात्र संघाच्या कर्णधारांनी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे, कारण महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना थोडंसं बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोट केले। पहिल्या षटकामध्ये जीतच्या या सेमीफायनल मध्ये 2 मोठे विकेट परतावे लागले। इनफॉर्म अक्षय परब, त्यानंतर कुठेसा या वर्षी चाचपडात खेळणारा विशाल परबला सुद्धा मंगेशजी परतावं लागते। यस, विशालला देखील बॅक टू पॅव्हलियन जावं लागलंय। यावेळेस मात्र चांगला फटका, हेलिकॉप्टर फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय। मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये घेतलेला फटका आहे। इथे मात्र एक धाव मात्र घेतले जाते, थोडंसं खराब थ्रो मात्र इथे बघायला भेटतोय। धावसंख्या स्कोर बोर्ड पोहोचते सागर सर 37 वरती, पहिलं षटक संपतंय, धावसंख्या पोहोचले गेले 37। नक्कीच एक ओव्हरचा खेळ पाहू शकता की कुमारला आपण पाहू शकता। नक्कीच या पुढचा बंड्या बॉईजचा चषक देखील येणार आहे आणि दिनांक 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 4 फेब्रुवारीला मैत्री प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन होणार आहे आणि त्याचीच कुठेतरी पूर्व तयारी म्हणून आपण पायपंचांच्या भूमिकेत पाहू शकता मयुरेश कदम यांना। एकच माणूस किती किती भूमिका करणार, अगदी दशावतार पिक्चर जर आपण पाहिला ना तर तशा प्रकारे कामगिरी आहे मयुरेशची। समर्थन करतो, स्कोरर करतो, आयोजन करतो, सर्व मॅनेजमेंट देखील बघतो आणि त्यानंतर आता पंचांच्या भूमिकेसाठी म्हणजे मला काही शिल्लकच नाही ठेवणार असं वाटतंय मंगेश। हा नक्कीच, परंतु जाऊया मॅचच्या दिशेने। सेमीफायनलचा राऊंड आहे, दोन्ही संघ बलाढ्य संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत आहेत, कारण गोल्डन स्टार संघ देखील ह्याच मातीमध्ये घडलाय। ही माती ना माती ज्या संघाला ओळखते तो गोल्डन स्टार संघ विक्रांत संघासमोर उभा केला गेलाय। एक दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत आहेत, 100% योगदान देण्याचं काम करतील, इथे माघार कोणता संघ घेणार नाही। शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना तुम्हाला आम्हाला रंगतदार दिसेल। यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, या शॉट बद्दल मी एकच सांगेल सागर सर, लागला तर आबाद, नाही लागला तर बरबाद, परंतु इथे फलंदाज फसतोय, मिस बॉल होतोय, डॉट बॉल इथे पहिला चेंडू मात्र पडतोय। काय म्हणशील सागर? नक्कीच अरफातकडे खूप सारा अनुभव आहे। मी आधीच सांगितलं होतं पियुषला फॉर्म मध्ये येण्यासाठी काही चेंडू कनेक्ट करण्याची गरज आहे। प्रत्येक षटकाराला त्याला सुद्धा निमेशभाई मेहता यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आहे। अरफात टू पियुष एक रंगतदार लढाई। यावेळेस मात्र काय चेंडू होता, अगदी खोलवर टाकलेला चेंडू होता। पंचांकडे दाद मागतायत, परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत। कुमार शेट्टे आपल्या सोबत आहेत। हा चेंडू येतोय, निर्धाव चेंडू आहे, नक्कीच अगदी त्यांच्या पायांच्या मधनं गेलेला आहे तो चेंडू। एक चांगला चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटतो, एक वेगवान चेंडू अरफातच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतो। एक ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखला जाणारा अरफात मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे। यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, पंच आमच्याकडे फिरतायत, याच वाईड घोषित केलाय। 51 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 8 वरती। नक्कीच मंगेश 8 धावा झालेल्या आहेत। थोडासा बाहेरच्या दिशेला चेंडू टाकला होता, अरफात थोडेसे नाराज होते, परंतु पियुष, मी पुन्हा एकदा सांगतात, निमेशभाई आम्हाला सांगतात की पियुषच्या बॅटीवर थोडे चेंडू येणे गरजेचं आहे। महत्वाचा सामना आहे, सेमीफायनल क्रमांक 1। यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय अरफात, अगदी त्यांनी पियुष मध्ये असलेला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ओळखलाय आम्हाला निमेशभाई सांगतात आणि तशाच प्रकारे गोलंदाजी पकडून ठेवतोय। सागर बोला सांगायचं झालं तर तिसरा चेंडू मात्र या षटकामधला टॉट चेंडू पडतोय, एकच वाईटच्या रूपाने मात्र एक धाव मात्र इथे आले। एक वेगवान गोलंदाजी, रफ्तार का बादशाह, रफ्तार का शेरशाह। यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव मात्र इथे घेतली जाते। एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 वरती। एक चांगली गोलंदाजी अरफातच्या माध्यमातून देखील आपल्याला मैदानात बघायला भेटते। 4 चेंडू झाले, धावसंख्या पोहोचले गेले ती 10 वरती। पहिल्या षटकामध्ये मला वाटतं धावसंख्या पोहोचले गेले 9, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या। आतापर्यंत अरफातच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात। एक चांगली गोलंदाजी जीतने जशी केली त्याच पाऊल ठेवून मात्र हा गोलंदाज काम करतोय। एक चांगली कामगिरी मात्र त्या माध्यमातून बघायला भेटते। सचिन मात्र अजून कुठेतरी लय मध्ये दिसत नाहीये सागर। यावेळेस सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने त्याला पंच केला, चेंडू ट्रॅव्हल होते का पाहूया, डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेला अजय त्या ठिकाणी आहे। अतिशय चप्पळ असा खेळाडू आणि संधीला सोनं करण्यात मात्र यशस्वी ठरलाय। या दरम्यान 2 धावा पूर्ण, 2 धावेच्या सहाय्याने 11।
11 धावा धावफलकावर लागल्या. दुसरं षटक चालू आहे. कुठेतरी अक्षयचा विकेट गेल्यानंतर मी मंगेशजी आधीच म्हटलो होतो की अक्षय नंतर बाकीच्या खेळाडूंना फॉर्म मध्ये येणं देखील गरजेचं आहे आणि ते कुठेतरी आपल्याला जाणवतंय. कारण अक्षय एक चौकार मारल्यानंतर आउट झालाय, परंतु त्यानंतर धावसंख्या अगदी माथेरान एक्सप्रेस समोर आपल्या माथेरानच्या राणीसारखी स्लो स्लो चालते की काय मंगेशजी, असं आपल्याला पाहायला मिळतंय. हा नक्कीच, परंतु जसा अक्षय आउट झाला त्यानंतर स्कोरबोर्ड कुठेतरी थांबला गेलाय. यावेळेस मात्र फटका, अप्रतिम फटका बघायला भेटतोय. गोल्डन स्टार संघाचा 6वा ठोकतोय 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 6 धावा. जे सचिन बसमाच्या बॅटमॅनना षटकार आला ना मंगेश, या तकतकत्या गरमीमध्ये जर आपण सांगू शकता की ग्लुकॉन डी दिल्यासारखं आहे. कारण या षटकारासाठी निमेशभाई मेहता युवा सेना अधिकारी माथेरान शहर यांच्याकडनं 200 रुपये सचिन बसमाला भेटलेले आहेत. हा षटकार एकदम एनर्जी बूस्ट सारखा आहे, कारण धाव संख्या थांबली होती, अगदी 11 धावा होत्या धावफलकावर. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना आहे. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये खेळत असताना 2 षटका अखेर 17 धावा पहिल्या 17 मध्ये. नक्कीच आतापर्यंत 2 षटकांच्या खेळामध्ये खूप काही घडलंय. त्यासोबत आपण जर पाहिलं वैयक्तिक या ठिकाणी जे पारितोषिक येत आहेत, धावसंख्येला 17, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. जीत रुजारियो ज्यांनी या चांगलं षटक टाकलं होतं, त्याला त्या षटकाच्या विकेटसाठी निमेशभाई यांच्याकडनं अक्षयच्या विकेटसाठी 200 रुपये आले होते. त्यानंतर मात्र सचिन बसमाचा षटकार मारला आता या आधीच्या चेंडूवर, त्यासाठी सुद्धा निमेशभाई यांच्याकडनं त्याला 200 रुपये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहू शकता आपण आकाश आलेले, आकाश डेबे याला देखील गोल्डन. आपण जर पाहिलं ना निमेश भाई, तर या विक्रांत क्रिकेट संघाचं तेच महत्व आहे. त्यांच्याकडे एवढं टॅलेंट भरलेलं आहे की ते कुठल्याही गोलंदाजाचा कधीही वापर करतात. जर आपण पाहिलं तर आकाश ते चौथा गोलंदाज म्हणून वापरतात. यावेळेस मात्र त्यांनी लवकरच त्याला आणलेलं आहे. आकाशसाठी सुद्धा प्राइज असणार आहे नक्कीच. पेस आहे नक्कीच आणि वैविध्यता आहे त्याच्याकडे. चेंडूला कलाटणी देतो, गिरकी देतो तो आकाश. सुंदर चेंडू यॉर्कर होता. पियुषचा मारण्याचा प्रयत्न, बसून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच, 2 धावा नक्कीच येतील. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्येला 19 धावा. आकाशचं तिसरं षटक चालू आहे. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये कैलासवासी अजय अखाडे स्मृती चषक आयोजक आहे अजय क्रिकेट संघ माथेरान आणि मित्र परिवार. आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसाचा सेमी फायनल क्रमांक 2. विक्रांत विपक्ष अविनाश 11 गोल्डन स्टार. मंगेशी रंगतदार लढाई. आकाशच्या समोर पियुषला फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे मंगेश. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, फटका मिस टायमिंग होता. अप्रतिम झेल, इथे मात्र अप्रतिम झेल घेतला बाळाने. इथे मात्र पियुषला बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय, ज्याच्यासाठी हा गोलंदाज आणला होता आकाशने मात्र त्याचं काम केलंय. परंतु आला रे आला, आता कुणाची वारी आली. मैदानामध्ये कोण येतंय? गोल्डन स्टार संघाचा प्रमुख फलंदाज, ज्याच्यावरती गोल्डन स्टार संघाची पुरी दारोमदार असते, ज्याच्याकडे मोठे हवाई हल्ले, हवाई सफर करण्याची ताकद, धमक, दहशत असते, तो फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये जाताना दिसतोय. प्रतीक शिंदे, काय म्हणशील सागर या खेळाडू बद्दल? नक्कीच प्रतीक देखील यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, अगदी गेल्या काही महिन्याभरात आपण पाहतोय माथेरानचा जो आपला संघ आहे तो माथेरान बाहेर देखील खेळत असताना प्रतीकनी अगदी सर्वच भार उचललेला दिसतो. अगदी गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण, सर्वच ठिकाणी प्रतीकची हवा आहे. परंतु आकाश टू प्रतीक शॉर्ट बॉल होता आणि शॉटला अतिशय चांगला समाचार घेतलाय. संधी त्या ठिकाणी आहे आणि अप्रतिम झेल प्रतीकला परतावं लागते. रवींद्र त्या ठिकाणी झेल पकडतोय आणि काय सुंदर झेल. प्रतीकला अगदी एकही धाव न घेता परतावं लागते आणि मोठा धक्का बसतो डीजे.
झेल आपल्याला बघायला भेटला सागर पिंक्याकडनं. एक चांगला कॅच मात्र. धाव संख्या 19. यावेळेस मात्र चांगला फटका पॉइंटच्या दिशेने मात्र बघायला भेटतोय. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या मात्र पोहोचली गेली होती 19. मात्र इथे 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. या 2 धाब्याने धाव संख्या टोटल पोहोचते ती 21 वरती. तिसरं षटक चालू असताना यावेळेस कार्पेट लेवलचा फटका मात्र बघायला भेटतोय. या 2 धावेने धाव संख्या मात्र पोहोचल्या जाते टोटल 23 या आकड्यापर्यंत. सागर तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मात्र गेल्या गेल्यात, परंतु इथे 2 धावा 2 बॉलवरती घेतल्या गेल्या. थोडं धावांचा डोंगर कुठेतरी पुढे पुढे सरकवला जातोय. काय म्हणशील? नक्कीच 2-2 धावा येत आहेत, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, कारण समोर तेवढे ताकदवान संघ आहे. यावेळेस सुंदर चेंडू या ठिकाणी यष्टीची कडा घेतलेली होती. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. 1 धावेच्या साह्याने पंच सांगतात आम्हाला षटक घोषित होते. 3 षटकांचा खेळ होते. 3 षटका अखेर धावसंख्या आली ती 24 धावा धावफलकावर लागणार, म्हणजे 8ची सरासरी निमेशभाई आहे. परंतु जर विक्रांत क्रिकेट संघासारखा जर संघ आपल्याला थांबवायचा आहे तर आपण जर पाहिलं पॉवर प्ले मध्ये खेळण्यासाठी त्यांच्याकडे भावेश जोरे सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे जो गॅप मध्ये धावा काढण्यात मशहूर आहे. त्यानंतर जर पाहिलं विजय पाटे सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यानंतर माथेरान क्रिकेट मधला द रिअल मॉन्स्टर म्हणून सांगेल ना, निमेशभाई जर फलंदाजी करताना गोलंदाज म्हणून ज्याला गोलंदाजी करताना भीती वाटते असं रिअल मॉन्स्टर अरफात त्यांच्याकडे आहे की अरफातची रेंज हिटिंग एवढी मोठी आहे. अशा संघासमोर जर तुम्हाला धावा डिफेंड करायचे ना तर 8ची सरासरी तरी नाही चालणार, कारण सचिन बसमा नक्कीच आहे, वैभव आहे त्या ठिकाणी, विशाल आहे, अजूनही चांगला संघ त्यांच्या समोर आहे. परंतु आता शेवटच्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. जीत आहे माथेरान एक्सप्रेस संघाचा प्रमुख गोलंदाज, अगदी माथेरान मधील क्रमांक 1चा गोलंदाज. फुलटॉस होता, बॅटीची कडा घेतलेली आहे, संधी बनते, परंतु संधी मोठ्या फटक्यांमध्ये बनवता येत नाहीये. चान्स पे डान्स करता येत नाही आपण असं म्हणू शकता. वैभवला स्लो फुलटॉस होता, अगदी मैदान मोकळं होतं, परंतु ताकद थोडीशी कमी पडली. बॅटची इनसाइड एज लागली. त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे असलेले विजय पार्टे यांच्याकडे तो चेंडू गेलाय. 25 धावा. षटक क्रमांक 4 मंगेशकर चालू आहे. सेमीफायनल क्रमांक 2 पहिला सेमीफायनल जिंकलाय आणि सचिन 11 क्रिकेट संघ फायनल मध्ये गेलाय. त्यांच्या विपक्ष फायनल मध्ये कोण असणार आहे, कोण या वर्षीचे 2 फायनल ठरणार आहे या सामन्यानंतर आपल्याला सांगेल मंगेशकर. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवे येते. इथे मात्र क्षेत्ररक्षक अनिकेत येतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र विकेटचं पतन. इथे मात्र मोठा मासा जाळ्यामध्ये फसतोय. जो ओपनिंगला आला होता तो मात्र बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसतोय. डीजे रंगतदार लढाई मंगेश जी आपल्याला मैदानात चालू आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये कुमार शेट्टी, मयुरेश कदम. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूब लाईव्ह मध्ये कमेंट्स येत आहेत की अंपायर चेंज का नाही होते, परंतु ते दोघेही आपल्या आपल्या जागेवर परफेक्ट आहेत. म्हणून पाय पंचांच्या भूमिकेत मयुरेशला आपण पाहू शकता. मोठा विकेट एक भेटला सचिन बसमा, ज्याच्या बॅटीतनं धावा येत होत्या त्याला परतावं लागले. आशिष परब. यावेळेस मात्र काय चेंडू होता, अगदी जीतचा चेंडू जर पाहिला टप्पा पडल्यानंतर निमेशभाई सांगतात बाहेर टाकलेला चेंडू, बाहेर काढलेला चेंडू होता. चेंडू देखील निर्धाव होतोय. आशिष परब ताकदी फटके मारण्यासाठी अगदी मशहूर मानला जातोय, परंतु आशिषच्या बॅट मध्ये देखील फटके येणे गरजेचे आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. निमेशभाई मोठ्या धावा हव्यात. प्रेशर हँडल करण्यामध्ये कुठेतरी गोल्डन स्टार क्रिकेट संघ कमी पडतोय की काय, कारण एका मागोमाग एक विकेट जात आहेत.
आणि धावसंख्या देखील नाही. पुन्हा एकदा पहा तशाच प्रकारचा चेंडू, यावेळेस थोडा आणखीन शरीराच्या दिशेला वेध घेऊन बाहेर काढलेला चेंडू. अगदी जीत नक्कीच वेल बोल्ड आपण म्हणू शकतो. जीतनी मात्र आता ओळखलेलं आहे की फुटवर्क नाहीये फलंदाजाचं, अगदी जागेवरनं फिरवतोय. खेतान के पंखे जसं आम्हाला मंगेश सर सांगतात, त्या खेतांच्या पंख्यासमोर थोडं रेग्युलेटर वरती कंट्रोल मात्र जीतचा आहे निमेश भाई. हा नक्कीच सागर सर, परंतु धावांचा डोंगर इथे कुठेतरी थांबवला गेलाय. कुठे जिथे धावांचा मला असं वाटतं डोंगर कुठेतरी चांगला उभा केला जाईल, परंतु नाही, इथे गोल्डन स्टार संघाला कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केले. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे भावेश आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र होतंय विकेट 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 विकेट. एका मागोमाग एक जात आहे, तू चल मैं आई, अशी परिस्थिती सध्या तरी गोल्डन स्टार क्रिकेट संघाची. ओम शिंदेला आता आपण पाहू शकता, डावखुरा एक फलंदाज आहे, तो देखील चांगली फलंदाजी करतो, परंतु या वर्षात क्रिकेट हंगामामध्येच त्याच्यावरती जबाबदारी आहे. गोल्डन स्टार क्रिकेट संघासाठी गेल्या वर्षीपासून खेळत असताना त्याने अनेक वेळा जबाबदारी स्वीकारली. आता मात्र गरज आहे कारण धावांची. ओम शिंदेला देखील निमेश भाई म्हणजे एकदम तयारच असतात. ते एटीएम मधनं सकाळीच त्यांनी पैसे काढून आणलेले आहेत. ओमला सुद्धा षटकारासाठी संधी आहे. एक षटकार मारला तर निमेश भाई मेहता युवा सेना अधिकारी माथेरान शहर यांच्याकडनं 200 रुपये रोख पारितोषिक आहेत. मंगेशजी, काय वाटतंय तुम्हाला, किती धावा होऊ शकतात आतापर्यंत, किती धावा झाल्या पाहिजेत विक्रांत क्रिकेट संघासाठी? यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, दाडी 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 गोल होतं विकेटचं पतन. मंगेशजी ओव्हर षटक झाले आणि हा चेंडू टाकल्यावर जीत म्हणाला असेल ओमीला, क्रिश का सुनेगा गाना. ओव्हर टू यू डीजे. डेबे, त्यांच्या परिवारातील आमचे मित्र तुषार डेबे, सचिन डेबे, नरू डेबे आपण या ठिकाणी आलेले आहेत. ते कैलासवासी अजय आखाडे स्मृती चषक आयोजक आहेत. अजय लोन क्रिकेट संघ आणि मित्र परिवार माथेरान या चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता एक रंगतदार लढाई आणि माथेरान एक्सप्रेसची निमेश भाई आज मात्र वंदे भारत झाली असं तुम्ही म्हणू शकता. कारण ज्या धडाडीच्या वेगामध्ये आले त्या वेगामध्ये मात्र अगदी उडून गेले का काय गोल्डन स्टार क्रिकेट संघ असं म्हणू शकता, ज्या प्रकारे जीतची गोलंदाजी होती. यावेळेस मात्र काय घडतंय इथे, मात्र बाळा देखील एक आग ओकणारी गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटते. सागर, सांगायचं झालं जीतच्या बद्दल, पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी आला. मला वाटतं फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि 3 विकेट, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 5 विकेट या गोलंदाजाने घेतला. जीत विषय काय सांगायचं, अगदी माथेरान क्रिकेट विकेटच्या दिशेला बिग 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 षटकार, अगदी आमंत्रण दिलं होतं. बाळाला असं वाटलं असेल की थोडा धावा कमी आहे, थोडासा एका दुसरं चॉकलेट द्यावं, ते चॉकलेट. ओव्हर टू यू डीजे. सागर, मी एकच म्हणेन, हे चॉकलेट नाही, मराठीमध्ये एक म्हण आहे, पदरात टाकलं जवळ घेतलं आणि जवळ टाकलं लांब 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 षटकार मारला. जुना बॉल द्यायचा डीजे. पाहू शकता की अतिशय चांगली कामगिरी यावेळेस पाहतोय. षटकार धावसंख्या आली ती
31 धावा शेवटचं षटक चालू आहे. राजेंद्र बाळा या ठिकाणी आहे. वैभव परब यांनी हा षटकार मारला. वैभव परब याच्यासाठी सुद्धा निमेशभाई मेहता युवा सेना अधिकारी माथेरान शहर यांच्याकडनं 200 रुपये रोख पारितोषिक आहे. ओव्हर टू यू मंगेश सर. नॉडीसाठी एक प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. कुणाल बाबरे याच्याकडे 500 रुपयाचं प्राइज असेल. परंतु एक चांगला फटका बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक तिथे आरपात आहे, त्याच्याकडनं मिसफिल्डिंग होणार नाही. इथे मात्र बघता बघता 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. सागर मी एकच सांगेल, दोन्ही फलंदाज आपल्या माहेरी घरी सुखरूप पोहोचले गेलेत. या 2 धावेने धावसंख्या टोटल पोहोचते ती 33 आकड्यापर्यंत. शेवटचं षटक चालू आहे सागर, आणि शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 3 चेंडू झाले, तर 3 चेंडू मध्ये धावा दिल्या गेल्या तब्बल 8. एक षटकार आणि 2 धावा. धावसंख्या स्कोअर बोर्ड पोहोचले गेले 33 वरती. अजून 7 धावा देखील जर आल्या तर एक फाईट स्कोअर मात्र या मॅच मध्ये उभा राहू शकतो सागर. यावेळेस मात्र बैठक शॉट, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, षटकार देख, षटकार देख, षटकार देख, षटकार देख. सर कुठे भागात पडतील का? संधी देऊया डीजे मास्तरांना. धावसंख्या टोटल पोहोचले 45 आणि विजयासाठी धावा करायच्या 46. पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. वैभव परब हे 2 षटकार यांना सुद्धा निमेशभाई मेहता यांना सलग 2 वेळा 200 400 रुपयाचं प्राइज आले. तसेच जीतला जे 2 विकेट काढले त्यासाठी 2 वेळा निमेशभाई यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आले. आणि आता जर आपण पाहिलं तर सचिन बसवाला सुद्धा एक प्राइज आले षटकारासाठी. ते माथेरान युवा सेना अधिकारी माथेरान शहर निमेशभाई मेहता, त्यांचे सहकारी युवा सेना सचिव श्रेयसजी गायकवाड या गर्दीमध्ये कुठेतरी हरवले. तर मी विनंती करतो श्रेयस गायकवाड, आपल्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल ना तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन निमेशभाई यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कारण ते सांगतात की थोडी कॅश मी श्रेयसकडे ठेवायला दिली आहे. तर श्रेयस प्लीज लवकर यायचंय. स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने. चांगली मॅच आहे, एक रंगतदार मॅच आहे.
सेमी फायनलचा सामना आहे. थोडी मस्करी आपण साईडला ठेवूया, कारण फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल तिकडे जास्ती करून लक्ष असेल. कारण दोन्ही बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये तुम्हाला दिसत आहेत. एका साईडला असेल याच मैदानाची मातीनी माती, खडानी खडा, ज्या संघाला ओळखतो तो गोल्डन स्टार संघ आणि या मात्रांमधला सर्वात दादा संघ म्हणून ओळखणारा विक्रांत संघ एका साईडला असेल. सेमी फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ एकदम तुल्यबळ संघ आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हे सामना रंगतदार तुम्हाला दिसेल. खरोखर प्रेक्षकांची मनं जिंकेल असा हा सामना आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावरती काटे येईल असा हा सामना आहे. कारण कोणताही संघ 100% योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सर मंगेशजी. आपण या ठिकाणी येऊया टॉस बॉक्स कडे. आपल्या सोबत अनिलजी नाईकडे सर आहेत. थोडासा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहेत. तो ओव्हर टू यू अनिल सर. आयोजकांकडनं काही जे उपस्थित पाहुणे आलेत त्यांचा सत्कार आणि सामन्यांचं लाईव्ह विवरण यापुढे अनिलजी नाईकडे सर करतील. तर धन्यवाद सागर सर. तर मी नाव घेतो प्रशांत प्रमोद डेबे यांनी यायचे, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. प्रशांत प्रमोद डेबे प्रसिद्ध जॉकी, अश्व शर्यतीमध्ये ते देखील नावारूपाला आले. मी त्यांना विनंती करते या मान्यवरांना, अतिश भाऊ आपण यायचे, आपल्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. मंगेश सर थोडं थांबवतोय, सन्मान झाल्यानंतर ओव्हर टू यू. रमेश आखाडे रत्नागिरीहून आले, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय. काही मान्यवरांचा इथे सत्कार आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्यांनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली. निमेशभाई मेहता, क्रिकेट खेळावर निश्चित प्रेम करणारे व्यक्तिमत्व. निमेशभाई या आपण. निमेशभाई मेहता यांच्या हस्ते यांचा देखील सन्मान केला जाईल. हे पाहुणे आहेत, फार मोठा प्रवास करून या क्रिकेटसाठी त्यांनी आपला वेळ दिला. साहेब धन्यवाद, आपण इथं उपस्थित राहिलात. या आयोजकांना कौतुकाची थाप आपण दिली. त्यानंतर निमेशभाई मेहता. निमेशभाई आपण या या. दिनेशजी सुतार पत्रकार आपण या. समालोचन कसं असावं आणि समालोचन कसं करायचं याची रिदम जर आम्ही कुणाकडून शिकलो असेल ना तर दिनेशजी सुतारांकडून. कारण की हा माईक घेतल्यानंतर हा माईक जर तुम्ही त्या माईक कडून बघून जर बोलायचं म्हटलं ना तर तुम्हाला पाठांतर केलेले शब्द आठवणार नाही. दिनेशजी. मुकुंदजी रांजणे पत्रकार, आमचे परममित्र मुकुंद रांजणे यांना देखील विनंती करेल आपण देखील या. मुकुंदजी या बाजूला या. दिनेशजी देखील एक उत्तम पत्रकार आहे. त्यानंतर आमच्या बाजूला असले मुकुंदजी रांजणे देखील एक पत्रकारितेतून आपलं रोखठोकपणे लिखाण असतं. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं तर पत्रकारितेकडे पाहिलं जातं आणि त्या पत्रकारांचं त्यापैकी दिनेशजींचं झालं. त्यानंतर मुकुंदजी रांजणे. लक्ष्मणजी कदम एक लेजेंड क्रिकेटर. लक्ष्मण कदम, क्रीडा क्षेत्रामधला कुठलाही खेळ असो लक्ष्मण अण्णाला येणार नाही असं होणारच नाही. आणि इथं वयाची तमा नाही. लक्ष्मण अण्णा म्हणतो वय काय म्हणतो आणि वयाचं सांगू नको. लक्ष्मण कदम, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आपण यायचंय. सुशील रांजणे. लक्ष्मण कदम. लक्ष्मण कदम लेजेंड क्रिकेटर. सुशील रांजणे
जॉकी सुशील रांजणे आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आपण देखील या. रवींद्र बिरामणे आपण या. सुशील रांजणे, रवींद्र बिरामणे, धन्यवाद अण्णा. रवींद्र बिरामणे आले आले. हे देखील एक जॉकी आहेत. त्यानंतर सुशील रांजणे. सुशील रांजणे आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? तुकारामजी आखाडे नाना, तुकारामजी आखाडे नाना आपण देखील यायचंय. सुशील रांजणे यांना सन्मान केले जात आहे. ओमकार प्रधान, मधुमालतीचे प्रोप्रायटर ओमकार प्रधान. ओमकार प्रधान, विशाल रांजणे, विशाल रांजणे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे. विशाल रांजणे यांना विनंती करेल तुकारामजी आखाडे आपण देखील या. या दोघे या. दीपेश डेबे, धनगर समाजाचे माजी अध्यक्ष दीपेश डेबे. ओमकार प्रधान आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? पळत या. तुकारामजी आखाडे, ओमकार प्रधान, नरेंद्र रांजणे आपण देखील या. आपला देखील आयोजकांच्या वतीने राकेश कोकळे, अध्यक्ष धनगर समाज, युवा अध्यक्ष माथेरान शिवसेना शाखा. युवकांना एकत्र करणं, त्या युवकांना एकत्र करून राजकारणामध्ये सक्रिय करण्याचं काम, मोठी जबाबदारी आमचे परम मित्र राकेश कोकळे यांनी घेतले. त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील या. समाजाच्या अध्यक्षपदाचं स्थान देखील त्यांच्याकडे. साजिद शेख आपण देखील या. चला दीपेशजी या, माजी अध्यक्ष धनगर समाज. साजिद भाई या. किसनजी चौधरी साहेब, किसनजी चौधरी साहेब आपण या. यांनी देखील या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली. आम्ही नेहमीच म्हणतो देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घेऊ नये. हा त्या दरम्यान आपण पाहतोय राम डेबे इथे उपस्थित होतात. विक्रांत संघाचे खंदे पाठीराखे इथे उपस्थित होतात. त्यांना फोन गेला वाटतं. विक्रांत संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय आणि ते सरळ मैदानावर दाखल झाले. दाखल होणार काय यासाठी ते येऊन पोहोचलेत.
ओव्हर टू मंगेश सर, कंटिन्यू. ऐकूया मंगेशजी मोरे सरांना. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे एक चांगली लढत मात्र बघायला भेटते. धावसंख्या मात्र पोहोचले गेले टोटल 12 धावांपर्यंत. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, मला वाटतं दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू मात्र इथे डॉट पडतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर 2 चेंडू डॉट आणि आता चौथा चेंडू देखील डॉट केला गेलाय. लागोपाठ 3 चेंडू डॉट, म्हणजे पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर लागोपाठ 3 चेंडू मात्र डॉट इथे घडतायत. वैभव मात्र काय गोलंदाजी करतोय, कुठेतरी विक्रांत संघाला दाबून ठेवण्याचं काम आपल्या गोलंदाजीवरती वैभव करतोय. एक आक्रमकता गोलंदाजी, वेगवारी गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून अनिकेतला मात्र कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलंय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती प्रहार चढवला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केल्या गेली आहे. या 2 धावेने धावसंख्या टोटल पोहोचते ती 14 या आकड्यापर्यंत. 14 म्हणजे म्हटलं दीपक, तुझा आवडता अंक आहे 14. का ते तुला देखील माहिती आहे. 14 बोललं की व्हॅलेंटाईन डे, लगेच युवा मुलांना तो आठवण येते 14 तारखेची, म्हणून तुला लगेच आठवण आली असेल. पण तो स्कोर बोर्ड झालाय 14. दुसरा षटक चालू आहे, दुसऱ्या षटकाचा मला वाटतं शेवटचा बॉल बाकी असेल. एक आक्रमकता गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पियुष डिगे येतोय खाली, त्याच्याकडनं चुकी होत नाही. मॅच ऑन झाले, मॅच फायर झाले. कुठेतरी संकटात सापडतो की काय संघ, आता काही समजत नाही. इथे मात्र विक्रांत संघ कुठेतरी धडपताना दिसतोय. एक तर आक्रमकता गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून आपण बघितली, बॅटिंग चांगली बघितली. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि फक्त 2 विकेट मात्र घेतल्यात. अप्रतिम कमबॅक आपल्या संघाला 100% योगदान देण्याचं काम करतोय. परंतु आता आला रे आला सगळ्यात भरोशाचा विक्रांत संघाचा आक्रमक धडाकेबाज फलंदाज, कारण ज्याचं नावच घेतलं तर धुव्वाधार फटकेबाजीमध्ये ज्याचं नाव येतं, अर्थातच तो आलाय धुव्वाधार फटकेबाजी त्याच्या बॅटतून भेटणार. षटकार चौकार यांचा पाऊस, आतिषबाजी होऊ शकते असा फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये दिसतोय. अर्थातच डावखुरा फलंदाज अरफात. धावसंख्या पोहोचले गेली 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 14. फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट मात्र घेतले गेलेत. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदली होत आहे, कारण करायच्या धावा त्या टोटल 46 आणि आता धावसंख्या पोहोचले गेले ती 14, म्हणजे करायच्या 18 चेंडू 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज. समीकरण बघा काय. आणि गोलंदाजीसाठी गोल्डन स्टार संघाचा सर्वात भरोशाचा गोलंदाज असेल, ज्याला नाना मुन्ना जादूगर म्हणून याला ओळखणारा, अर्थातच प्रतीक शिंदे गोलंदाजीच्या मार्गावरती. परंतु समोर आव्हान असेल तर भावेश या फलंदाजाचं, या वर्षीचा म्हणजे 2026 मधला बन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज भावेश चोरे स्ट्राईकला. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मोठा गॅप आहे. चेंडू थांबणार नाही. मी एकच सांगेल, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषेच्या पलीकडची भेट. येत आहे 4 धावा. डीजे धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती तब्बल 18 या आकड्यापर्यंत. प्रतीकचं स्वागत केलं, चौकार मारून मात्र ये. मगाचे 6 चेंडू भावेश मात्र नॉन स्ट्राईकला होता, आता मात्र स्ट्राईकला गेला नाही तर त्याच्या बॅटतून एक चांगला चौकार देखील आपल्याला बघायला भेटला. अप्रतिम फटकेबाजी भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये काय घडतंय, ताडी 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 गोल.
बदलतंय कारण 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल धावा करायच्या त्या 28. मॅच बघा, मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे, परंतु अजूनपर्यंत विक्रांत संघाला माहिती आहे आमच्याकडे इस्पिकचा एक आमचा जोपर्यंत मैदानामध्ये आहे डावकरा फलंदाज अरफात, तोपर्यंत आम्हाला माहिती आहे की आमचा संघ विक्रांत संघ म्हणत असेल की सामना एका हाती खेचून आणेल, परंतु गोल्डन स्टार संघ देखील म्हणत असेल जोपर्यंत आमचा नन्ना मुन्ना जादूगर गोलंदाजी करतोय तो देखील अरफातची विकेट घेऊ शकतो. म्हणजे मॅच मध्ये कधी कुठे टर्निंग पॉइंट होईल कोणी सांगू शकत नाही. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे, स्ट्राईकला असेल अजय पार्टे, गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा प्रतीक शिंदे, नन्ना मुन्ना जादूगर या नावाने असणारा प्रसिद्ध गोलंदाज. समीकरण असं आहे 16 चेंडू 28 धावांचा. यावेळेस बघा काय चेंडू टाकला गेला होता, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकला गेला होता. एक धाव मात्र भेटते, एक धावेने धाव संख्या मात्र पोहोचते ती 19. समीकरण बदलतंय 15 चेंडू 17 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होतंय. 15 चेंडू 27 धावांचं समीकरण असेल. मॅच ऑन आहे. एक चांगली मॅच बघा. आता पहिल्यांदा स्ट्राईकला असेल डावखुरा फलंदाज अरफात, तो होणार का वन? त्याची मॅच बॅट बोलणार का? मोठे फटके, मोठे हवाई हल्ले, मोठे हवाई सफर येणार का याच्या बॅट मधून? कारण हा फलंदाजावरती सर्वात जास्त विक्रांत संघाला आत्मविश्वास आहे, परंतु तेवढाच आत्मविश्वास गोल्डन स्टार संघाचा नन्ना मुन्ना जादूगर वरती देखील गोल्डन स्टार संघाला आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना आहे. कोण ठरणार बेस्ट? यावेळेस मात्र काय चेंडू टाकलाय का? मी या संघाचा सर्वात भरोशाचा गोलंदाज आहे का? मला नन्ना मुन्ना जादूगरी हुकुमात दिल्या गेले. या चेंडूवरती मात्र आज सांगतोय अरफातकडे मोठे हवाई हल्ले मारण्याची ताकद असेल, परंतु मला देखील त्याला थांबवून ठेवण्याची दहशत, माझ्या गोलंदाजीवरती मी त्याला थांबवून ठेवू शकतो आणि तेच तो काम करतोय. एक चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून देखील या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते. एक चांगला सामना, कारण अंगावरती काटे येणारा सामना. एका साईडला विक्रांत आहे तर एका साईडला गोल्डन स्टार दिग्गज संघ. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा फुल टोल वसूल करतो. फुल टोल येतोय सिक्सर. डीजे तेरा चेंडू 21 धावांची गरज. बघा 14 चेंडू 27 धावांची गरज होती. एक षटकार आला. तसेच सुरेश कळंबे आणि ऋषिकेश केजेने ते मात्र उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून सरचे स्वागत. यावेळेस मात्र 20 टायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक येतोय. बघा काय घडलंय, बघा बेस्ट विरुद्ध बेस्ट ची लढत होती. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, प्रतीकनी सांगितलं एक बार तुम्हारी तर दुसरी बार हमारी. इथं मात्र काय घडतंय, विकेटचं बटन हो द्या डीजे, ठोक ठोक. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे.
आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत इंदिरानगर परिसरातील नगरसेवक सीतारामजी कुंभार सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत असलेले सीताराम शिंदे यांचं अजय इलेन चषक 2025-26 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. या आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण यायचंय व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू पंकज सर. येस सर, जाऊया मॅचच्या दिशेने. करायचे आता 12 चेंडू मध्ये तब्बल 21 धावा. यावेळेस मात्र थोडा चांगली लेंथ मात्र इथे मात्र अक्षयला भेटते. पहिला चेंडू मात्र डॉट होतोय. समीकरण सर बदलणार. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण चेंज होत आहे. बघा मॅच कुठे होती, मॅच कुठे चालले. 1-2 मोठे फटके मॅच विक्रांत संघाकडे. 1-2 बॉल डॉट मॅच गोल्डन स्टार संघाकडे. काय घडणार, काय बिघडणार मात्र ही जेव्हा 30 चेंडू संपतील तेव्हाच कळेल. एक चांगली मॅच. बघा गोल्डन स्टार संघाच्या पाठीराखांची धडधड वाढतायत तर कधी विक्रांत संघाच्या पाठीराखांची धडधड वाढतायत. यावेळेस मात्र चांगला फटका. पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जात आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. परंतु 3 धावा रोखू शकत नाही आणि या 3 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या मात्र पोहोचते ती टोटल 28 वरती. समीकरण चेंज होणार. 10 चेंडू 18 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण थोडं थोडं बदली होत जाणार. आता समीकरण झालंय ती 10 चेंडू 18 धावांचं. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. परंतु आता स्ट्राईकला आलाय फलंदाज आकाश. आकाशच्या बॅटतून मोठे फटके येणार. हा या संघाचा व्हाईस कॅप्टन आहे. परंतु गोलंदाजीच्या मार्गावरती देखील गोल्डन स्टार संघाचा कर्णधार स्वतःच्या दारोमदार खांद्यावरती घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस मात्र काय चेंडू टाकला. इथे मात्र निर्धाव चेंडू मात्र पडताना दिसतोय. एक चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून बघायला भेटते. दीपक काहीशी टेन्शन मध्ये दिसतात. इथे आमचे स्कोरर मित्र आमच्या संधी दीपक बसतात परंतु त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. काहीस प्रेशर दिसतंय कारण प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलतंय. करायचे 9 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दोन्ही फलंदाज आपल्या माहेरी घरी सुखरूप पोहोचले गेलेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती तब्बल 30 वरती. करायच्या आहेत 8 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा. मंगेजी थोडं थांबवतो. सीढ़िया उन्हें मुबारक हो जिन्हें जाना है छत पर. मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता खूप मुझे बनाना है. या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत माथेरान नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांतभाई चौधरी. त्यांच्या समेत आहेत माथेरान नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि माथेरान शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख मनोजजी खेडकर साहेब आहेत उपस्थित होतात. या सर्वांचं करूया स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत असलेल्या गौरंगजी वाघेला, अशफाक बडाने, राजेशजी दळवी, किशोरजी मोरे आणि निखिल शिंदे या सर्व मान्यवरांचं आपलं हार्दिक स्वागत. अजय इलेन क्रिकेट संघ आयोजित केवारी अजय आखाडे मॅच थांबवायचे. केवारी अजय आखाडे स्फूर्ती चषक 2026 सुवर्ण पर्व या दुसऱ्या वर्षामधील अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची इथे उपस्थिती होते. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठापर्यंत यायचंय. चला मी एकच सांगेल, एक मिनिट सर, मी एकच सांगेल वाघासारखी चाल, हरणासारखी चपळाई, अंगी धात, तीचं बळ, उच्च विचारसरणी याच आधारावरती माथेरानची जनता ज्यांच्यावरती फिदा झाली ते अर्थातच माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी साहेब यांची उपस्थिती झाले. त्यांना मोस्ट वेलकम असेल. अजय इलेव्हन क्रिकेट चषक 2026 पर्व दुसऱ्या मध्ये होऊन जाऊ दे डीजे गाणं. पाहुण्यांची उपस्थिती होते. तरुणांना आकर्षित करणारे हे तरुण व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. नगराध्यक्ष साहेब चंद्रकांतजी चौधरी, त्यांच्या समेत असलेले माथेरान नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, त्याचबरोबर माथेरान शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख, त्याचबरोबर गौरंगजी वाघेला, राजेशजी दळवी, निखिल शिंदे, किशोरजी मोरे तुमचा संघ खेळतोय. अविनाश इलेव्हन गोल्डन स्टार संघ खेळतोय.
स्टेज जवळ यायचंय, मान्यवरांचे उपस्थित झाले आणि आपण सर्वांनी इथं उपस्थित व्हायचं. किशोरजी मोरे आपण या. किशोरजी मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. चौधरी साहेब इथं उपस्थित झाले. त्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातो. प्रथमतः मनोजी खेडकर माथेरान शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. तरुणांना एकत्र आपला चंदे भाई माथेला नात एकच वाघ तुझ्या कोणी विनाई साऱ्या जनाच्या मनाचा राजा आपला चंदे भाई. सेनेचा शिलदार आमदार महेंद्र थोरवे डीजे चला मॅच चालू करा सर प्लीज. म्हणजे सर थोडं मॅच चालू राहू द्या. मान्यवरांचा सत्कार होतो. मॅच चालू राहू द्या. किशोरजी मोरे यांचा संघ अंतिम सामन्याच्या तिकीट मिळणार का अशी लढत आहे समोर. कारण की अंतिम सामन्याचं पहिलं तिकीट मिळालंय अजय इलेव्हन सचिन इलेव्हन संघाला आणि दोन संघ मात्र झुंज देत आहेत. एका बाजूला यजमान विक्रांत संघ आणि दुसऱ्या बाजूला तुमचा संघ आहे. त्यानंतर अशफाक भाई आज नगराध्यक्ष साहेब उभ्या इथे आल्यात ना, तर या सर्व खेळाडूंच्या वतीने सर बरंच काही मागणार आहे. बक्षीस समारंभाच्या दरम्यान निखिल सर या सर्वांच्या वतीने आम्ही बोलू. चला निखिलजी शिंदे जाऊया मॅचच्या दिशेने. करायच्या 6 चेंडू मध्ये तब्बल सीतारामजी कुंभार. सीतारामजी आपण या. मग सर एक 2च मिनिटं. सर सेमी फायनलचा राऊंड आहे. 6 चेंडू मध्ये 14 धावा मात्र इथे करायच्या आहेत. चला सीतारामजी कुंभार. राजेशजी दळवी मार्गदर्शक आहेत विक्रांत संघाचे. 6 चेंडू 14 धावा होत नाही का? का होणार नाही? व्हायलाच हव्या. चला जाऊया मॅचच्या दिशेने सर. 6 चेंडू आणि 14 धावा आणि गोलंदाजच्या मार्गावरती सर्वात चिकट्या गोलंदाज म्हणून गोल्डन स्टार संघाचा सर्वात जास्त चिकट्या गोलंदाज ज्याला समजतात तो विशाल मात्र गोलंदाजच्या मार्गावरती. समोर आव्हान असेल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न केला गेला होता. समीकरण बदलतंय. करायच्या 5 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण सागर सर चेंज होणार आहे. मॅच ऑन झाले, मॅच फायर झाले. मॅच कुठे होती, मॅच कुठे आणून ठेवले प्रत्येक गोलंदाजाने. लास्टच्या शेवटच्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या त्या कुठेतरी भागात पडतात की काय विक्रांत संघाला. यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानामध्ये काय घडतंय. दांडी 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 गुल विकेट समाधान.
पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो, कारण करायच्या 4 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा इथे टॉट चेंडू आला तर गोल्डन स्टार संघ पुन्हा एकदा या सामन्यावरती ताकद निर्माण करेल आणि जर या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा विक्रांत संघ मॅच मध्ये पुन्हा येईल. यावेळेस फुलटॉन चेंडू होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी सांगितलं नोट आउट आहे. इथे मात्र एक धाव मात्र इथे घेतली गेली आहे. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 34 वरती. समीकरण सागर सर होते. 3 चेंडू 12 धावांचं म्हणजे लागोपाठ 3 चौकार. सामना विजयाच्या दिशेने विक्रांत संघाकडे. परंतु इथे काय घडणार, 3 चेंडू मध्ये कोण काय करणार, कारण गोलंदाज भारी पडणार विशाल की फलंदाज पडणार भारी, कारण समोर आव्हाने अजय पार्टे याचं आणि गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सर्वात चिकट्या गोलंदाज विशाल. एक चांगली मॅच. प्रेशर सेमी फायनलच्या मॅचचं प्रेशर मात्र फलंदाजावरती कुठेतरी दिसतंय, कारण सर्वात चिकट्या गोलंदाज मी का म्हणतो, एखादा मुलगा मुलीला चॉकलेट देखील देत नाही तेव्हा त्याला चिकट्या म्हणतात. ते ह्या गोलंदाजाला मी चिकट्या का म्हणतो, प्रत्येक चेंडूवरती एक धाव कमी देण्याचं काम हा गोलंदाज करत असतो. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते 36 वरती. समीकरण होतंय 2 चेंडू मध्ये तब्बल करायचे आहेत 10 धावा. मॅच ऑन आहे. एक मोठा षटकार आला तर पुन्हा एकदा विक्रांत संघ मॅच मध्ये येऊ शकतो, परंतु गोलंदाज देखील तेवढाच हुशार आहे. विक्रांत संघाच्या पाठीराखे धडधड वाढल्या गेले, गोल्डन स्टार संघाची धडधड कमी झाली आहे. कारण मॅच कुठेतरी यावेळेस मात्र चांगला चेंडू बघायला भेटतोय. विशालने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. इथे मात्र गोल्डन स्टार संघाने कुठेतरी श्वास सोडला असेल. पाठीराखे देखील गोल्डन स्टार संघाचे खुश झाले असतील. अविनाश 11 गोल्डन स्टार संघ. एक चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. शेवटचं षटक टाकण्यासाठी आला आणि अप्रतिम षटक आतापर्यंत तरी टाकले गेले, कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या 20 धावा मारल्या वैभवने, अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटीतून बघायला भेटली. आणि खरंखर गोलंदाजी देखील वैभवने चांगली केली, कारण त्या षटकामध्ये 2 विकेट आणि 2 धावा खर्च केल्या. तिथे मात्र पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून दिला तो वैभव याने. एक चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून देखील. दुसऱ्या सेमी फायनल मध्ये आपण बघितली, पहिली सेमी फायनलचा विजय झाला होता तो सचिन 11 संघ. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका आहे. इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आक्षेप परब येतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन. नॉट डाऊट इन द मॅन ऑफ द मॅच मात्र ठरेल ज्याने खरंखर धुवाधार फटकेबाजी केली, एक हाती किल्ला लढवला. अर्थातच 2 विकेट घेतले, 1 षटक टाकून. अर्थातच त्याचं नाव येतंय वैभव परब. मॅन ऑफ द मॅच. सेमी फायनलची मॅन ऑफ द मॅच जाते.